यंदा ज्यांचं कर्तव्य आहे किंवा यंदा ज्यांच्याकडे कर्तव्य आहे अशा माझ्या सगळ्या सखींसाठी आजचा व्हिडिओ एकदम खासम खास आहे, त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे. कसं आहे, लग्न सराईचा सीझन सुरू झाला की आपण ऑनलाईन ऑफलाईन अशी बरीच शॉपिंग करत असतो. ऑफलाईन शॉपिंगचं तरी ठीक आहे, पण ऑनलाईन शॉपिंग करताना बरेचदा बऱ्याच चुका आपल्या हातून होत असतात. मग या चुका कशा टाळायच्या, कुठल्याही प्रकारे ऑनलाईन शॉपिंग ही कशी निर्विघ्न आपण करू शकतो, याच्याच काही टिप्स मी तुम्हाला देते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला नंबर तो म्हणजे वेबसाईटची विश्वासार्हता तपासायची आहे. फक्त इंस्टाग्राम किंवा फेसबुक जाहिराती पाहून कुठलीही खरेदी करू नका. वेबसाईटच्या अबाउट अस आणि कॉन्टॅक्ट अस या पेजवर जाऊन त्यांचा पत्ता आणि फोन नंबर पहिले तुम्हाला तपासायचा आहे. दुसरं म्हणजे कस्टमर रिव्ह्यू पहा फोटोसह. केवळ स्टार रेटिंग जे आहेत त्या पाहू नका. इतर ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंचे रिअल लाईफ जे फोटो आहेत ते कमेंट्समध्ये असतात किंवा रिव्ह्यूजमध्ये असतात, ते आधी तुम्हाला तपासायचे. नंबर 3, फॅब्रिकचं नाव नीट वाचा. सिल्क लाईक आणि प्युअर सिल्क यामध्ये फरक आहे. फोटोमध्ये चमकणारा कपडा हा प्रत्यक्षात स्वस्त पॉलिस्टर असू शकतो, त्यामुळे फॅब्रिक डिस्क्रिप्शन जी आहे ती काळजीपूर्वक तुम्हाला वाचायची. नंबर 4, रिटर्न आणि रिफंड पॉलिसी. लग्नाचे कपडे हे अर्थातच महाग असतात किंवा ज्वेलरी जी काही आपण घेतो ती सुद्धा महाग असते, चांगल्या क्वालिटीची असते. त्यामुळे जर ती तुम्हाला पसंतीस पडली नाही किंवा खराब आली तर किती दिवसामध्ये परत करायची, पैसे आपल्याला परत व्यवस्थित मिळतील की नाही, या सगळ्याची आधी माहिती घ्या. त्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे बजेट आणि पेमेंट संबंधितल्या काही टिप्स. त्यामधली पहिली टिप ती म्हणजे किमतीची तुलना करा. एखादा डिझायनर लेहंगा एका वेबसाईटवरती 10,000ला आहे आणि दुसऱ्या वेबसाईटवरती 2,000ला मिळत असेल तर आधी सावध व्हा. स्वस्तात आहे त्यामुळे तुम्ही लगेच तो विकत घेऊ नका, कारण बरेचदा त्याची क्वालिटी ही कॉम्प्रोमाइज झालेली असते, त्यामुळे हे तुम्हाला व्यवस्थित बघायचंय. दुसरी टिप ती म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय. नवीन किंवा अनोळखी वेबसाईट असेल तर शक्यतो वस्तू ही हातात मिळेपर्यंत पैसे देऊ नका. तिसरी टिप जी आहे ती म्हणजे लपलेले चार्जेस, हिडन कॉस्ट जे आहेत, म्हणजे बरेचदा टॅग, शिपिंग कॉस्ट किंवा स्टिचिंगचे पैसे हे शेवटी लावलेले असतात. त्याच्यामुळे पहिले तुम्हाला सगळे अंतिम पेमेंट करताना, फायनल पेमेंट करताना या सगळ्या गोष्टी चेक करायच्यात आणि नंतरच पेमेंट करायचं. माप आणि गुणवत्तेसाठी टिप्स आपण आता यानंतर पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं ते म्हणजे साईज चार्ट बारकाईनं तुम्हाला पाहायचं आहे. प्रत्येक ब्रँडचा स्मॉल किंवा लार्ज हा वेगवेगळा असतो. स्वतःचं माप इंचामध्ये घेऊन नंतर त्यांचा जो काही चार्ट आहे त्याच्याशी तो तुम्हाला जुळवायचा आहे. अमुक एका ब्रँडची लार्ज साईज ही मला झाली म्हणजे दुसऱ्या ब्रँडची सुद्धा लार्ज होईल असं नाही. कदाचित एक्सेल लागू शकते किंवा कदाचित मला मीडियम सुद्धा लागू शकते. त्यामुळे प्रॉपर तुमच्या बॉडीचं जे माप आहे ते इंचामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि नंतर ते तुम्ही त्याच्याबरोबर टॅली करा. यानंतरची टिप ती म्हणजे अनस्टिच कपड्यांना प्राधान्य द्या. बरेचदा ऑनलाईन फिटिंगची खात्री फार काही नसते. बरेचदा फॅब्रिक बद्दल सुद्धा थोडंफार आपण कन्फ्यूज असतो. त्यामुळे सेमी स्टिच किंवा अनस्टिच कपडे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला हव्या त्या स्टाईलमध्ये, फॅशनमध्ये टेलरकडे जाऊन तुम्ही शिवून घेऊ शकता. तर बरेचदा लग्नामध्ये आपण काही गिफ्ट देत असतो तेव्हा सुद्धा काही आपण गोष्टी बल्कमध्ये ऑनलाईन घेत असतो. सो या वेळेस या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही खात्री केली किंवा या गोष्टी डोक्यात ठेवल्या तर तुमचं जे काही शॉपिंग आहे ते सुद्धा तुम्हाला फार टेन्शनदायी करायची काही गरज नाही, सहज सोपं होईल. या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे रंगांमधला फरक. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनमुळे रंगांमध्ये 10 ते 20% फरक असू शकतो. हे गृहीत धरूनच तुम्हाला वस्तू ऑर्डर करायची आहे. बरेचदा जे पोस्टरवरती आपण कलर पाहतो ते ज्या मॉडेल कपडे घालतात त्या अशा स्टुडिओ लाईटमध्ये शूट केलेले असतात, त्यामुळे ते खूप चमकदार किंवा खूप वेगळे रंग वाटू शकतात. पण खऱ्या जे प्रोडक्ट आपल्या हातात येतात त्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आहे ते म्हणजे सुरक्षेसाठी काय टिप्स घ्यायच्या. नंबर 1, अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवा. पार्सल आल्यावर ते उघडतानाचा अनकट असा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला बनवायचा आहे. जर वस्तू खराब निघाली किंवा चुकीची आली तर हा व्हिडिओ सर्वात मोठा पुरावा ठरू शकतोय. नंबर 2, वेळेचं नियोजन. जर तुमचं लग्न असेल तर लग्नाच्या किमान 2 महिने आधी ऑनलाईन ऑर्डर द्या, जेणेकरून अल्टरेशन किंवा रिटर्न करायचं असेल तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. चुकीचे कपडे आले तर कुठले नवीन कपडे त्याच्या ऑप्शनला आपण वापरले पाहिजेत यासाठी सुद्धा तुम्हाला विचार करायला वेळ मिळेल. त्यामुळे एकंदरीतच वेळ खूप महत्त्वाची आहे. यानंतरचा पॉईंट आहे ते म्हणजे कस्टमर केअरशी संवाद साधा. ऑर्डर देण्यापूर्वी त्यांच्या हेल्पलाईनला एकदा फोन किंवा त्यांच्याशी चॅट करून तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या विचारून घ्या. प्रतिसाद मिळत नसेल तर अशा वेबसाईटवरनं किंवा अशा ठिकाणावरनं अजिबात खरेदी तुम्हाला करायची नाहीये.
यानंतरचं लास्ट बट नॉट द लीस्ट सेलच्या नादामध्ये वाहवत आपल्याला जायचं नाहीये. 90% ऑफ सारख्या ऑफर्स जर एकदम महागड्या आणि कॉस्टली कपड्यांवरती असतील तर शक्यतो विचार करूनच पुढे जा, कारण वस्तू अशा प्रकारच्या जेव्हा रिसीव्ह होतात तेव्हा बरेचदा फॉल्ट असतो. आणि जर तुम्हाला अशा ऑफर्सचा आनंद घ्यायचाच असेल तर त्या ब्रँडची जी अधिकृत वेबसाईट आहे, त्यांची जी स्वतःची अशी वेबसाईट आहे, तिकडे जाऊन तुम्ही शॉपिंग करा, कारण तिथे बरेचदा क्वालिटी कॉम्प्रोमाइज होत नाही, क्वांटिटी कॉम्प्रोमाइज होत नाही आणि खोटं बोललं जात नाही, कारण शेवटी ब्रँड इमेज असते. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही शॉपिंग करताना जर केला तर बरेचदा जे काही तुम्ही फसले जाता किंवा बरेचदा आपल्या खूप शॉपिंगच्या मूडचा जो काही चुकीचं प्रोडक्ट येऊन फियास्को होतो तो होणार नाही आणि एकदम तुम्ही छान तुमचा वेडिंग सीझन एन्जॉय करू शकता. बरेचदा आपण गिफ्टिंगसाठी वगैरे असे पर्याय वापरत असतो, कारण बल्कमध्ये आपल्याला लग्नामध्ये गिफ्ट करायचं असतं. त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर समोरचा माणूस सुद्धा नाराज होणार नाही. ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. वाटत असेल की बाबा या गोष्टी आम्ही करतो, जर करत नसाल तर करा, करत असाल तर अजून ज्या एक्स्ट्रा टिप्स मी सांगितल्या त्या सुद्धा फॉलो करा आणि व्हिडिओला सुद्धा सबस्क्राईब करा, व्हिडिओ भरपूर शेअर करा, म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींना ह्यांचा फायदा होईल. आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.